केला की काय गरज होती जायची तिथं, कशाला जायचंय, माझ्या आजोबाला मारलंय त्यानं. अरे का रे बोलला. तशी मंदोदरीने सांगितलं, राजा बाळा ते रामचंद्र आहेत, जरी तुझ्या आजोबाला मारला असेल पण युद्धात प्रेम नसते, युद्धात प्रेम नसते, युद्धात कोणी एकेकाला मारतच असतोय आणि जो जगेल त्याचा जय असतो, जो मरेल तो संपत असतोय. याच्याकरता तू आरकार बोलावा ही तुझी वाणीची श्रीमंती नाही, थोडा अधिकार नाही रामांना रामचंद्रांना अरे तुला बोलायचं. ठीक आहे आजी, पण आजी माझी आजी जिवंत असताना एक तर तिला विधवा होऊन राहावं लागतंय, अन्यथा कुंकू ठेवायचं असेल तर माझ्या आजोबासोबत तिला जळावं लागतंय. माझं याचं दुःख आहे ग, म्हणून तू त्या रामचंद्रांना भेटायला का जाते. ऐक ना रे बाळा, मला याच्याकरता जायचंय की माझे पती तुझे आजोबा एवढे शक्तिशाली होते की त्यांना मारायची कोणाची मायवी आली, म्हणजे रावणाला मारायची कोणाची हिंमत आहे. आणि मग एवढे माझे आजोबा अधिकारी असताना ज्या रामचंद्रानं मारले त्या रामचंद्राला भेटायला का चालली, याच्याकरता चालले की तुझ्या आजोबाला मारायची शक्ती ज्याच्यात आहे त्याच्याकडं तुझ्या आजोबापेक्षा माझ्या पतीपेक्षा रामाकडं जास्त काय आहे ते बघण्यासाठी चालले. ते विचारून यायचे आणि मग मी सती जाणार. म्हणजे सती म्हणजे जिवंत स्त्रीनं नवऱ्यासोबत पेटून घ्यायचं, तिला सती पद्धत म्हणतात. सती जाऊ नका कारण आता पद्धत बंद झाली, पण सती पण निघू नका. विठाला विठाला कायद्याच्या चौकटीमध्ये सती जाता येत नाही, पण सती पण निघ जाऊ नका. सती निघल्यानं लय कुटाने होते, म्हणून तर आपल्याकडे माणसं म्हणतात काय सती निघला बापा, माणसालाही म्हणतात काय सती निघली बापा. अशी पद्धत पडली महाराज, ती प्रथाच पडली. मंदोदरी मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राला भेटायला याच्याकरता गेले की त्रिभुवनात माझा नवरा श्रीमंत आहे, माझा नवरा शक्तिशाली आहे, माझ्या नवऱ्याची पावर मोठी आहे, माझ्या नवऱ्यानं 33 कोटी देवता बंदीच टाकल्याता, एवढी मोठी अफाट शक्ती आहे, भगवान शिवजीला प्रसन्न करून घेतलं, सोन्याचं गाव प्राप्त केलं, एवढं काही आहे. आणि तरी पण असं रामचंद्राकडे माझ्या नवऱ्यापेक्षा काय शिल्लक आहे की जेणेकरून त्यांनी रावणाला मारले. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र कपाळाला थोडासा आणि अर्धा हात गालाला आणि अर्धा कपाळाला लावून बसलेले आहेत, म्हणजे चिंता करत होते की रावण मेलाच कसा. देवाला सुद्धा शंका होती माझ्या हातानं खरंच मरल का रावण, परेशान होते मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र. आणि आज तो मेलाय. डोक्याला हात लावला तेवढ्या अवकाशात पाठीमागून मंदोदरी आल्या. मला असं वाटतंय मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र ज्या दिशेने तोंड करून बसले असतील त्या दिशेने विरोधात सूर्य असावा, रविबुवा सूर्य विरोधात असावा, महाराज विरोधात असावा आणि बसलेले आहेत. आणि रामचंद्राकडे येत असताना सूर्य मंदोदरीच्या पाठीमागा असावा आणि प्रभू रामचंद्राच्या पाठीमागा असावा. रामचंद्र बसलेत उजव्या मांडीच्या बाजूला, मंदोदरीच्या शरीराची सावली पडली. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राच्या बाजूला सावली पडली मंदोदरीची. आता पदर होता डोक्यावर, कारण ती जी साडी होती का तिला, त्या साडीला दुकानातूनच पदर होता, त्या साडीला दुकानातच पदर होता, म्हणजे पदर कापलेला नव्हता, म्हणजे याचा अर्थ ती पदर घेत होती असं रामायण सांगते, मी नाही. डोकं भरून घेतलेला पदर होता आणि ती पदर घेतलेल्या एका स्त्रीची सावली मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या उजव्या मांडीच्या बाजूला, मांडीव सुद्धा नाही, मांडीच्या थोडीशी बाजूला सावली पडली आणि गालाचा आणि अर्धा कपाळाला असा हात होता, तो हात खाली केला आणि त्या सावलीकडे बघितलं. महाराज ते रामचंद्र आहे, तो देव आहे, जगाचा बाप आहे, तो मर्यादा पुरुषोत्तम आहे. महाराज रामचंद्रांना पुरुषोत्तम हे नाव का, पृथ्वीवर जेवढे पुरुष आहेत का प्रकाश बुवा, या सगळ्या पुरुषातला उत्तम पुरुष कोण असेल तर ते रामचंद्र आहेत, म्हणून पुरुषोत्तम नाव पडलं रामचंद्र. पुरुषोत्तम, सर्व पुरुषातला उत्तम पुरुष राम. काय आचरणाची शैली असेल. आणि मांडीच्या बाजूला वाघदादा सावली पडली. काय रामाचं वागणं असेल माझ्या मालकाचं. कपाळाचा आणि गालाचा हात खाली काढला आणि बसल्या बसल्या टाके मामा त्या सावलीला लोटांगण घातले. त्या सावलीच्या बाजूला नाक घासलं प्रभू रामचंद्राने. मंदोदरी निघून गेली. मंदोदरीनं जाता जाता असा प्रणाम केला, खाली हात होते वरी केले, प्रणाम केला. बांगड्या वाजल्याबरोबर मागं पाहिलं. माय आपण, हो म्हणे मी आले. काय काम होतं आई साहेब,
काही नाही म्हणले, जे काम घेऊन आलते का ते काम झालं, माझं काम झालं. बुवा ते रामचंद्र होते, ज्यानं बायको चोरून नेली त्याच्या बायकोला आई म्हणले, हे आई ग, हे आई, हे आई, काय काम घेऊन आलती सांग ना मला. प्रभू मला एकच विचारायचं होतं, एक काम होतं माझ्या मनात, की माझ्या नवऱ्यापेक्षा तुमच्याकडे असं काय आगाव आहे जास्त आहे की जेणेकरून तुम्ही विजयी झालात आणि माझ्या नवऱ्याला मारलं. मग मला तर विचारलं नाही, काही विचारायची गरज नाही, मला कळालं म्हणे मला विचारायचं. मग काय माझ्याकडे शिल्लक, एकच तुमच्याकडे जास्त आहे, तुम्ही परस्त्रीची सावली जरी पडली तरी नमस्कार करतात. परस्त्रीची सावली जरी दिसली तरी तुम्ही नमस्कार करतात, तर स्त्री दिसल्यावर किती आदर करतात. आणि हे माझ्या नवऱ्यापेक्षा तुमच्याकडे शिल्लक आहे. महाराज परस्त्रीला जगदंबा आणि देवी मानणारा जगाचा बाप आहे, म्हणून रावण संपला रे. वा किती आदर असेल. मला सांगा वाघ महाराज, ज्याच्या अंतकरणात परस्त्रीच्या सावलीसाठी इतका आदर आहे, तो त्या शिळेला पाय मारील का बुवा? कसा मारील पाय महाराज, पाय कसा मारील तो? आपण कधी कधी ऐकतो प्रभू रामचंद्र चालता चालता थकले बर का, आणि थकून त्या झाडाखाली एक दगड होता आणि त्या दगडावर बसले बर का, आणि मग दगड त्या आट्यानं उडाला, प्रभू रामचंद्र खाली पडेन, दगडाची बाई झाली, असं वाचून सांगा जा, येड्यावानी सांगत जाऊ नको असं काही. महाराज परस्त्रीच्या छायेला प्रणाम करणारा माणूस, जिचा पाषाण झालाय, त्याच्यावर बसेल कसा, कसा बसेल कसा? त्याचे चरणाचे चाली, चालता चालता पायावरचा रजकण उडाला, आणि त्या धुळीनं जगत सुंदरी अहिल्या म्हणण्यापेक्षा विश्वातल्या साधू लोकांना जीव घालणारी अहिल्या पूर्ववत दगडापासून आली. आणि महाराज न्यायशास्त्र, न्याय आपल्याकडे 10 शास्त्र न्याय सांगितले, त्याच्यापैकी एक न्याय म्हणजे हस्ती कविटन्य न्याय. तुम्ही न्याय एखादं चांगले पुस्तक वाचत जा, तुमच्याकडे मोबाईल येत ना मोठाले, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला चांगले न्याय ऐकायला भेटते. हस्ती कविटन्य न्याय. हत्ती नावाचा एक प्राणी आपल्याकडं, त्या हत्तीनं कवट खायचं. हत्ती कधीच कवट फोडून खात नसतो. कोणता हत्ती माहिती? हत्तीच्या ठराविक जाती येतात, त्याच्यापैकी एक हत्तीची जात कवट कधीच फोडून खात नाही, ती कवट गिळून घेते, आणि जशाला तसं कवट शेणावाट खाली पडते. पण कवट फोडणं प्रकाश बुवा मधात काही राहत नाही, आणि कवट फुटत नाही बुवा, कवटाला छिद्रही पडत नाही. मग हत्तीच्या जठराग्नीत इतकी ताकद आहे, त्या कवटाला छिद्र न पाडता, कवट न फोडता, त्याच्यातला गर त्याचा जठराग्नी खाते, आणि वरची कवटी जशाल तशी राहते. काय त्याच्या जठराग्नीत न्याय असेल, त्या न्यायाला हस्ती कविटन्य न्याय म्हणतात. त्या न्यायाला हस्ती कविटन्य न्याय म्हणतात. काय न्याय! आणि या शास्त्राचा निर्माता मुनिश्री गौतम महाराज जगत सुंदरी पत्नी प्राप्त झाली, पण बाहेरच्या भाकरी खायची वेळ आली, बाहेरची भाकरी खायची वेळ आली. पण एके दिवशी पंढरपुरातल्या मालकाच्या पायावरच्या रजकणाची कृपा झाली, त्याच्या पायावर पडलेल्या मातीच्या कणाची कृपा झाली. शिळा होती मनुष्य झाली, आणि पुन्हा स्त्री झाली. आणि या देशातल्या न्यायशास्त्रीचा संसार पुनश्च सुरळीत झाला. कोणाच्या पायाची ताकद आहे? या मालकाच्या. नामदेवराय सांगतात, देवा तुमच्या पायावर पडलेल्या रजकणामध्ये एका न्याय देवतेच्या पत्नीचा पुनर्जीवन झालं, आणि त्यांचा संसार सुरळीत होऊन साधू मुनींना अन्नदान करणारी माऊली पुन्हा चेतन होते. हे तुमच्या पायावर पडलेल्या मातीच्या कणात इतकी ताकद आहे, तर तुमच्या पायात किती ताकद असेल याच्याकरता मला काहीच नको. चरण सेवा अखंडित चरण सेवा चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, चरण सेवा हा पंढरपुरातल्या मालकाच्या पायाचा प्रताप आहे, पायाचा.
पायाचा. द्वापार युगातला एक प्रसंग बुवा. 8 लोक एकत्रित आले आणि 8 लोकांनी एका युद्धाचं थोडंसं अनुमान काढलं. या युद्धामध्ये कोण जिंकेल, कोण जिंकल, जय कोणाचा होईल या युद्धामध्ये. तर काही लोकांचं असं मत होतं की पांडवांच्या बाजूनं कृष्ण परमात्मा आहेत म्हणून पांडवांचा जय होईल. वाक्य गोड आहे, खोटं नाही, वाक्य गोड आहे प्रकाश बुवा. पण ज्ञाती लोकांचं असं मत होतं की कौरवाकडं 11 अक्षोणी सैन्य आहे. महाराज इतक्या सैन्यानं नाही बरं का बुवा. त्याचं कारण होतं, कौरवाकडे भीष्माचार्य होते, द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते, काय आधी कर्ण होता, कर्ण होता, कर्ण. महाराज भीष्माचार्य म्हणजे जगातला पांढऱ्या कपड्यातला ब्रह्मचारी 1 नंबरचा, आणि भगव्या कपड्यातला संन्यासी मारुतीराय 1 नंबरचा. मग नंतर खूपसे संन्यासी झाले, खूपसे. पण 1 नंबरचा पांढऱ्या कपड्यातले मुनिश्री भीष्माचार्य पितामह आणि भगव्या कपड्यातले मारुतीराय. काही लोकांचा तर्क असतो, कशाच्या आधारावर बाळू महाराज बोलतेत, आम्हाला तर कुठं सापडलं नाही, असं कसं काय सांगतेत, मारुतीरायला पहिला नंबर कसं काय. त्याचा सोपा पुरावा आहे. पुराणातले तर कितीतरी श्लोक सापडतील, पण सोपं, अडचणीत हात घालायचाच नाही, इचू निघत असते. ज्याचे इंद्रिय ज्याच्या माईनं सुद्धा पाहिले नाही, जन्म झाल्याच्या नंतर ज्याचे इंद्रिय ज्याची आई पाहू शकत नाही, ते मारुतीराय. नैष्टिक ब्रह्मचर्याची कासोटी, नैष्टिक ब्रह्मचर्याची लंगोटी आईच्या पोटातच होती. बाहेर आल्यावर नंतर कळालं पोरग आहे का पोरगी, बोलण्याहून लक्षणाहून कळालं मुलगा आहे, इंद्रिय पाहिलेच नाही. महाराज प्रत्यक्ष अंजनी माता ज्याचं शरीर बघू शकत नाही, तो किती मोठा संन्यासी. आणि भीष्माचार्यांच्या बाबतीत जरी विचार केला तर किती टोकाचे ब्रह्मचारी होते सांगू तुम्हाला. 22.5 वर्षाचा तरुण आणि 22.5 वर्षाच्या मुलानं 70-80 वर्षाच्या बापाला लग्न करण्याची इच्छा झाली. 70-80 वर्षाचा बाप आणि तारुण्य संपन्न मुलगा. त्या मुलानं त्या बापानं विचार केला मला लग्न करायचंय. वेगळाच सांगतो एका मुद्द्यामध्ये, पण कोणीच पोरगी देईन. कसं देईल? 80-90 वर्षाच्या म्हाताऱ्याला कोणी पोरगी देत असतं का? कसं शक्य, कसं शक्य? पण 22.5 वर्षाच्या पोरानं त्या पोरीच्या बापाला विचारलं कसं काय देत नाहीत. म्हणले इतक्या म्हाताऱ्याला देत असतात का? हातावर पाणी घेतलं आणि संकल्प सोडला, स्वतःचं तारुण्य बापाला दिलं आणि बापाचं म्हातारपण स्वतःला घेतलं. तुम्ही इथं बसलेल्या कोण्या बी म्हाताऱ्यानं घरी गेल्यावर पोराला म्हणा मोह लग्न करायचंय. कोणी म्हणा, नुसतं म्हणा, नुसती चर्चा म्हणा. हो, पोराला म्हणूच नका, पोराच्या माईलाच म्हणा होय ग पुन्हा एक करू का, इतकंच असं सहज म्हणा. मला का नाही, मला वाटायला तुला लय ताण व्हालाय, रानातलं करतीस, घरचं बी करतीस, एक काम करून जाऊ दे, तू करी जाय रानातलं, घरचं करायला दुसरी आणतो. म्हातारी कोणाला सोबती करीन माहितीये का? पोराला. आणि जर बांधीच्या तारानं पाय बांधून तुमचे नाही समुद्रात टाकले तर मला बाळ्या म्हणून. तुम्ही याला बी टाळ्याच वाजवायले, तुमच्या अंगावर दगड पडले ना तरी तुम्ही याला टाळ्या का? विठाला विठाला लग्न तर होणार नाही, खोटं आहे का? होणार नाही. पण म्हणलं तरी संसारित काहीच करणार, म्हणलं तरी ताकद असेल हो प्रकाश बुवा. स्वतःचं तारुण्य जाळून टाकलंय आणि बापाचं लग्न लावून दिले. तो जगातला पांढऱ्या क्रमातला वस्त्रातला पहिला ब्रह्मचारी. हो, आणि तो ब्रह्मचारी भीष्मांकडे आहे, कौरवांकडे आहे. मुनिश्री भीष्माचार्य कर्ण आहेत महाराज, कर्ण. म्हणून काही लोकांचं असं मत होतं, कर्ण, द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य पंढरपुरातल्या मालकाला मारणं सोपं नाही, मारणं सोपं नाही. पण मालक इतका चतुर आहे महाराज,
इतका चतुर आहे, इतका चतुर आहे. म्हणून तर चतुर लोकांचे पाय धरतात माणसं. गाफील माणसाचे पाय कशाला धरायचे? दगड खायचे का त्याच्या संग त्याचे पाय धरून? निदान चतुर माणसाचे पाय धरल्यावर खाला तरी भेटते महाराज. इतकं तरी पक्क आहे चतुर माणसाचे. चतुर चतुर. हा हा, नम्री नाही बरं का. हा, नम्रेचे पाय धरी जाऊ नका. नम्रेच्या पायाला त्याच्या बायका कदरल्यात भडव्याच्या. विठाला विठाला चतुर माणसाचे पाय धरले की काम होतं महाराज. काम होतं, काम होतं, काम होतं. तर जगातले सगळे चतुर कोणी जन्माला आणले? त्यानं. ते किती चतुर असेल? एक जण म्हणला जिल्ह्यात माझ्यासारखा चतुर कोण नाही. मग सोमळ्या, तू जिल्ह्यात जरी एक नंबरचा चतुर आहे तर तुला जन्मानं घालणारा किती चतुर असेल कल्पना करा. एक जण म्हणला पठ्ठ्यासारखा गुंडच कोणी नाही. मग तुझ्यासारखा गुंड कोण नाही तर तुझ्यासारख्या गुंडाला जन्माला आणणारा तो किती नंबरचा गुंडा असेल? रावण एक नंबरचा गुंड होता. तर रावणाला दुपारी 2 वाजून ज्यानं आपटू हाणले ते किती नंबरचा गुंड असेल? महाराज, याच्यासारखा गुंड जगात कोणी नाही. ह्या मालकासारखा चतुर जगात कोणी नाही. आणि ह्या मालकासारखा उदारही जगात कोणी नाही. आपल्या गुंडागिऱ्या घरीच दाबी जा. या गुंडाच्या नादीत लागू नका. तुम्हाला नादीत लागायचं असेल तर फक्त त्याच्या पायावर डोकं ठेवा. त्याचे पायी घाला मिठी मोलने घे जग जेटी. भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. त्याच्या रे पायी घाला मिठी. श्रद्धेनं त्याच्या पायावर डोकं ठेवा. काही मागत नाही ते. मोलने घे जग जेटी. ते पैसे सुद्धा मागत नाही, कारण पैशाची मालकीन त्याच्या डाव्या हाताला आहे. वामांगी रखुमाई दिश दिव्य शोभा. पैसे सुद्धा मागत नाही ते. श्रद्धेनं इतकी त्याच्या पायात ताकद. चला, सगळ्यांनी विचार केला करायचंय कसं आता. कौरव आणि पांडव. महाराज, पांडव सख्या आत्याची पोरं आणि कौरव आत्याचे पुतणे. पांडव कोणाची पोरं? आत्याची पोरं. आणि कौरव आत्याची पुतणे. नातं शेवटी असं काही फारसं लांबचं नातं नव्हतं ना ते. मग मारायचे कसे मारायचे कसे? तर महाराज, पंढरपुरातला मालक इतका चतुर आहे, ते पाया पसलेला मारित नाही. शरणांगता वज्र पंजरू. शरण आला त्याच्या डोक्यावर असं कवच ठेवतंय की जगातली कुठलीच शक्ती ते कवच फोडू शकत नाही. का पांडवांना राज्य दिलं त्यानं? एक सोपा मुद्दा. एके दिवशी त्यानं नाटक केलंय झोपीचं. या मालकानं झोपीचं नाटक केलं आणि तो पलंगावर झोपला. आता त्याचा पलंग कसा असेल, काय असेल, काय थाट असेल, काय वैभव असेल, देवाचा पलंग त्या पलंगावर झोपलेला आहे. आणि इकडे विदुर काकाच्या अंतकरणात भावना जागी केली. विदुर काका धृतराष्ट्राकडे गेले. धृतराष्ट्राला सांगितलं, राजा असं बरं नाही, तुमचा मुलगा चुकीचं वागतोय. मोठी भाऊजाई आई समान असते आणि आई समान भाऊजाईला तुमच्या मोठ्या पोरानं मांडीवर घेतलंय. हे बरं नाही बरं का. हे भांडण मिटणं गरजेचं आहे. ठीक आहे म्हणले. कोण मिटीन? मग मोठ्याकडे जायचं. मोठा कोण होता? द्वारकेतला. बऱ्याच दिवसापर्यंत मोठ्याला इकडे भांडणं मिटायला जात होते. किती दिवसापर्यंत माहिती आहे का? जोपर्यंत मोठ्यांचं आचरण ताब्यात होतं तोपर्यंत लोक त्यांच्याकडे जात होते. ज्या दिवशी मोठ्याचं आचरण न दिलं जातं का त्या दिवशी लोक म्हणतात घरी मरू पण त्याच्याकडे नको. मग मोठ्यानं आचरण सांभाळलं पाहिजे. माणूस हा मोठा त्यानंच असतो, यानं नाही. बरं, पैसा असावा. तुमच्या काही गोष्टी त्या पैशानं धकत असतील. अन्न वस्त्र निवारा पैशानं मिळतील. भाकरी अशी खाण्यापेक्षा तुपात खाताल, एवढंच आहे. चांगल्या प्रतीच्या बंगल्यात झोपताल, चांगल्या प्रतीचे कपडे घालताल. पैशानं. पण इज्जत जर प्राप्त करायची असेल तर आचरणानं. इज्जत ही आचरणानं प्राप्त होत असते. आचरणानं ते कार्डच लागत असते. पैशानं जर तुम्ही मोठं म्हणत असाल तर कल्याण स्टेशनला एक मला गाडी घेऊन आलता. गाडी घेऊन त्याच्याकडे 2.25 कोटीची गाडी होती आणि तो टोल नाक्यावर टाळ्या वाजणारा तृतीयपंथी होता. मी सुद्धा जपून बसलो होतो. दंडगिण लागला कोपराने एखादं बटन उघडलं तर रस्त्यात गाडी उघडायची. 2.25 कोटीची गाडी. असं काही नसतंय बुवा कोणाकडे. परवाला मी तामिळनाडूमध्ये कीर्तनाला गेलो.
इथं बसव कल्याणपाशी कीर्तन झालं आणि तिथून हैदराबादला जायचं होतं विमानतळावर. तर इर्टिका नावाची गाडी होती, मी ही नेली नव्हती. तर ती गाडी नेत असताना मला 4 लोक सोडायला आलते, त्याच्यात सुद्धा एक तृतीयपंथीच होता मला सोडवायला. त्या कार्यकर्त्यानं, तो एका मोठ्या माणसाकडे राहतो बिचारा. परवाला तो टाकेमामा सातवण्याला सुद्धा मला पत्रिका द्यायला आलता. एक गाडी आलती, त्याच्यामध्ये तो मुलगा होता. त्याला ती गाडी हैदराबाद विमानतळाला सोडायला. म्हणजे माणसाकडे पैसे असले म्हणजे ही झाली तुमची सगळी श्रीमंती. तुमच्याकडेच पैसे आहेत म्हणून तुम्ही श्रीमंत नाही. जगात खूप लोक श्रीमंत आहेत. कमला सुंदरी नावाची वेश्या वाचली मी पुराणामध्ये. कमला सुंदरी नावाची वेश्या, तिच्याकडं 1 क्विंटल 26 किलो सोनं होतं, इतिहासातली वाचली. आणि पुराणात एक महानंदा नावाची वेश्या होऊन गेली. दुष्काळ पडला तर राजा डोक्याला हात लावला आणि त्याच्या प्रधानाने विचारलं काय झालं. 7 महिने पुरेल इतकं आपल्याकडे धान्य आहे, पण 7 महिन्याच्या नंतर जर पाऊस नाही पडला ह्या 2-2.5 महिन्यामध्ये, तर पेरल्या थोडेच कंस येत असते, तर 7 महिन्याच्या नंतर आपली प्रजा मरणार किंवा राज्य दुसऱ्या राजाला देऊन टाकणार. तर बुवा प्रधानानं सांगितलं आपलं राज्य सुखरूप ठेवण्यासाठी एक काम करा, मी एक वेश्या पाहिली, त्या वेश्येकडे चला. तिचं नाव होतं महानंदा. आता राजाला वेश्येकडे जावं वाटतं का? पण राजा वेश्येकडे गेल्याच्या नंतर वेश्येनं स्वागत केलं. काय महाराज, काय सेवा करू? काही नाही, आमच्याकडे 7 महिने पुरेल इतकं धान्य आहे, आणि जर दुष्काळ वाढत गेला तर जनता कशी जगेल? ती म्हणली ते हौद्यात सोनं आहे, तितकं काढून घेऊन जा. 3.5 वर्षे त्या हौदात तुमची प्रजा जगती. अशी तुझ्याकडे हौद किती येतं? राजानं प्रश्न केला. तर ती म्हणली असे 100-200 दुष्काळ पडले तरी 5-6 हौदात धकत आहे. तरी तिने बाकीचे सांगितलेत नाही, तरी तिने बाकीचे हौद सांगितलेत नाही. कोण होती माहिती? ती वेश्या. बाई ती खुरपायला गेली असेल का? तिने तुरी कापल्या असतील का? सोयाबीन कापायला गेली असेल का? तिने कापसं येचले असतील का? तिने ऊस तोडला असेल का? हा, तिने कधी स्वतःसाठी तरी भाकरी केल्या असतील का? मग या देशातली वेश्या तरी किती सुंदर बघा, कल्पना करा. पण तिला नाव काय पडलं शेवटी? वेश्या. हा चला, ती पुढे चांगली वागली, ती विमानात बसून गेली, तो पुढचा भाग. पण अलीकडचा भाग तिला किंमत असेल का? शेवटी तिला काय म्हणत असतील? वेश्या. माणूस हा पैशानं श्रीमंत नाही. पैशानं ह्या 3 गोष्टी प्राप्त होत्यात: निवारा, वस्त्र आणि भाकरी. इज्जत पैशाने मिळत नसती. इज्जतीसाठी आचरण लागते. आचरण 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 लागते. ठीक आहे, पैशामुळे एखाद्या सप्ताहात पंगत करता आलं, पैशामुळे एखाद्या सप्ताहामध्ये पंगत करताल, पण पंक्ती करणाऱ्यानं आमक्याच्या घरी डाका टाकून पैसे आणलेत असं कळाल्यावर खाणाऱ्याला पण मळमळ होते. तुमच्या श्रीमंतीकडे पण लक्ष असतं प्रकाश बुवा. तुम्ही कमवलेल्या पैशाकडे पण लोकांचं लक्ष असते. कुठून आले, काय आले, याच्यानुसार तुमच्या प्रतिष्ठेचे सूत्र मानले जातात. याच्यानंतर महाराज पांडवही थोडेफार श्रीमंत होते, निदान राज्यात राहता येत होतं. आणि कौरव तर प्रचंड श्रीमंत होते, तरी पंढरपुरातला मालक झोपड्यात राहणाऱ्या विदुराकडे जात होता. कारण विदुराचं आचरण इतकं मोठं होतं की दोघेही त्या आचरणाची बरोबरी करू शकत नव्हते. कारण गरीब जरी माणूस असेल ना, त्याचं आचरण जर गोड असेल तर माणसं त्याच्याकडे धाव घेत असतात. त्याच्या स्वभावाची मर्यादा असते. चला, नाटक केलं. विदुर काकानं सांगितलं चरण सेवा अखंडित, पंढरपुरातल्या मालकाच्या पायात किती ताकद आहे. आणि जा म्हणले बरोबर नाही वागणे, मिटवायला मोठ्याकडे जायचं. जोपर्यंत मोठ्याचं आचरण गोड आहे तोपर्यंत मोठ्याला किंमत असते. इथपर्यंत सांगतोय तुम्हाला. आमचं कीर्तन किती दिवस ऐकणार बाळू महाराजाचं? जोपर्यंत काही चूक करत नाही तोपर्यंत. नियतीला आवडणार नाही अशी चूक ज्या दिवशी बाळू महाराजाकडे घडेल त्या दिवशी कुठलाही सात्विक माणूस कीर्तन ऐकणार नाही. नालायक तो कोणाला डोक्यावर घेतात घडे, त्याचा काही विषय नाही. या राज्यामध्ये 2% हरामखोराकडे असे चुकीचे पैसे आलेत म्हणून त्या भडव्यांनी आचरण भ्रष्ट लोक सुद्धा डोक्यावर घेतले. विठाला विठाला. या संप्रदायात फक्त आचरण. महाराज पक्वादाचे बोल कमी असले तरी चालेल, बुवा स्वरज्ञान कमी असलं तरी चालेल, कीर्तनात ओव्या श्लोक अभंग कमी पाठ असले तरी चालेल, पण आपली पत्नी सोडून जगातल्या स्त्रीला जो माय म्हणतो का तो 1 नंबरचा पक्वाद आहे.
आपली स्वतःची बायको सोडून जगातल्या परस्त्रीला जो आई म्हणतो का, तो एक नंबरचा भजन्या. आपली बायको सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला, दिसणाऱ्या स्त्रीला माय म्हणतो का, तो एक नंबरचा महाराज. हे कार्ड ज्याच्याकडे आहे, अशा लोकांना देवाकडे किंमत, किंवा अशा माणसांकडे वाद मिटवण्यासाठी जात असतो, तो न्याय करू शकत असतो. चला मग देवाकडे न्याय करण्यासाठी गेले. कौरव गेले आणि पांडवही गेले. पण कौरव पांडव गेल्याच्या नंतर या दोघातला एक एक प्रतिनिधी पुढे आला. कौरवातला एक प्रतिनिधी दुर्योधन पुढे आला आणि पांडवातले अर्जुन पुढे आले. अगोदर दुर्योधन पुढे गेला, राजाचा पुत्र आहे. अर्जुनाला बाजूला सरकविलं आणि पुढे गेला. पुढे गेल्याच्या नंतर देव झोपलेले तर दुर्योधनाला वाटलं पायाकून जागा भरपूर आहे, आपण पलंगावर बसावा. पण बसता बसता दुर्योधन पुन्हा उठला आणि उठल्याच्या नंतर दुर्योधन देवाच्या उशाला बसला. आता त्याला पांघरुणातून दिसत नाही का, त्याला डोळ्याची गरज आहे. जळीस्थळी काष्टी पाशानी किंवा विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. त्याला सगळं सर्वत्र डोळे आहेत ना महाराज. त्याला काय तोंड मुख पाय याचा काही विचार, सर्वत्र तो आहे. कणाकणात त्याचं व्यापकत्व आहे. त्याला उशाला बसला काय, पाय त्याला बसला काय, डोळ्यात बसला काय, डोक्यात बसला काय, त्याचा काही विषयच नाही. पाहिलं. काही वेळानं अर्जुन आले आणि काहीही विचार न करता अंगावर पांघरण घेतलेल्या देवाचे पाय उघडे जरी नसतील तरी पण डोकं वाकून प्रणाम केला. आणि मी सुद्धा एका कीर्तनात भागवतात बोलून गेलो की अर्जुन देवाच्या पलंगावर पायथ्याला बसले. पलंगावर, पण वाक्य चुकीचं आहे. अर्जुन पायथ्यालाच बसले पण पलंगावर पण बसले नाही, पलंगाच्या खाली बसले. पलंगाच्या भगवंताच्या खाली बसले पण पायथ्याला बसले. आता कालांतरानं प्रभू उठल्याच्या नंतर आल्याबरोबर आता हे दोघंही पाहुणे येत. एक तर सख्या आत्याचं पोरग आहे आणि एक आत्याच्या जावाचं पोरग आहे. नमस्कार राम राम दोघायला घालायला पाहिजे होता, पण पंढरपुरातल्या मालकानं पहिला नमस्कार अर्जुनाला. दुर्योधनाला राग आला. देवा मी अगोदर आलतो, डोळ्याच्या जवळ बसलो होतो, अर्जुन उशिरा आले, त्यांना तुम्ही अगोदर नमस्कार का केला? न्याय काय सांगतं माहिती आहे का? देवानं सांगितलं, दुर्योधन महाराज राजकुमार तुम्ही झोपी जा बरं, आम्ही तुमच्या एक जण उशाला बसतो आणि एक पायथ्याला बसतो. झोपीतून उठलेल्या माणसाला उशाचा दिसतो का पायथ्याचा? दुर्योधन म्हणले खरंय, वा काय तुमचं काय चुकलं नाही, या म्हणले तुम्ही. तिथं श्रुती नावाची पत्रकार उभी होती, जगातली पहिली पत्रकार श्रुती. आणि श्रुती नावाच्या पत्रकाराने देवाला विचारलं, देवा आता यांचं युद्ध पर्वापासून सुरू होणार आहे, याच्यातला जय कोणाचा? म्हणले अर्जुनाचा. श्रुतीने विचारलं, देवा कसं बोलता? त्या पक्षात भीष्म येतं, त्या पक्षात कर्ण आहे, त्या पक्षात द्रोणाचार्य ज्याने यमाच्या थुत्रीत आणली ते द्रोणाचार्य, त्या पक्षात भीष्माचार्य यमाला उभं केलं. देखोनी दक्षिणायन अति घोर भीष्मे ऐकताची उत्तर काळाशी सारोनिया दुरण स्वशरीर रक्षिले. काय ताकद महाराज, एवढा प्रतापी व्यक्ती, एवढा मोठा कर्ण, आणि तुम्ही सरळ सांगता अर्जुनाचा जय. कशाच्या आधारावर? पांडव राजा होण्याच्या अधिकाराचे आहेत. का? कारण त्यांना पाय कळतेत, पाय कळतेत म्हणजे त्यांना नम्रता कळती, लीनता कळती. पायापशी बसलेल्या पांडवांसाठी यानं याचे सगळे पोरं मारले. पंढरपुरातल्या मालकानं सगळी पोरं 56 कोटी यादव होती. वज्र नावाचा नातू सुदामदेवाच्या प्रसादानं वाचला, त्याच्यानंतर एक सुद्धा जित्त राहिलं नाही. सगळे मेले एकमेकाच्या डोक्यात काठ्या घालून. द्वारकेचा राणा पांडवा घरी.